मी काय केलं, सुरुवातीला 2 अंडे घेतले आणि ते अशा प्रकारे एका बाउलमध्ये फोडून घेतले. तर हे बघा अशा प्रकारे 2 अंडे असे मी फोडून घेतले. त्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जे जसं टोमॅटो, कांदा किंवा कोथिंबीर तुमच्याकडे असेल, हिरवी मिरची वगैरे असं टाकू शकता. पण मला ते नाही आवडत, तर मग मी फक्त इथे कांदाच घेतलेला आहे टाकून. लाल तिखट टाकून घेतलं, चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि थोडी हळद टाकून घेतली. तर नमस्कार मंडळी, आज आपण 2 प्रकारे अंड्याच्या ज्या पोळ्या आहेत त्या बघणार आहोत. चला तर बघू की कसे बनवायचं ते. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे बघा, मी असं मस्तपैकी त्याला मिक्स करून घेतलेलं आहे. असं छान बॅटर तयार झालेलं आहे. एकीकडे तवा गरम करायला ठेवला. तवा चांगला गरम होऊन द्यायचा. त्यामध्ये तेल टाकायचं. तेल टाकल्यानंतर पण तेल पण गरम होऊन द्यायचं. तेल गरम झालं की मग हे त्याच्यामध्ये सोडायचं. कारण कसं होतं, कांदा किंवा टोमॅटो टाकल्यामुळं जर तेल गरम नसेल आणि या ठिकाणी आता बघा, हे असं चांगलं सगळं परत पसरवून घ्यायचं व्यवस्थित. आता हा तवा बारीक पडला या ठिकाणी. तवा बारीक असल्यामुळे मी जास्त पसरवलं नाही, नाहीतर भरपूर मोठी ही अंड्याची जी पोळी आहे ती अशी मस्त छान लांब लचक होते. आणि बघा, तेल सगळं बाहेर यायला लागलं होतं, त्यामुळं मग मी जास्त परतलं नाही, पसरवलं नाही त्याला. तर काय करायचं, गॅस जरा मोठाच ठेवायचा, नाहीतर ना आपण जेव्हा ही पोळी पलटतो त्यावेळेस ती कांदा किंवा टोमॅटो असल्यामुळे तुटायचा म्हणजे चान्सेस भरपूर असतात. त्यामुळं गॅस मोठा ठेवायचा. आता ही लोखंडाचा तवा आहे. गॅस मोठा ठेवला की मग लगेच ती पोळी थोडंसं जळाल्यासारखी होते. त्यामुळे बघायचं त्याला व्यवस्थित, थोडं लक्षच ठेवायला लागतं. आणि असे छान पलटी मारायची. जेव्हा खालची साईड चांगली भाजली जाते किंवा फ्राय होते तर अशी पोळी तुटत नाही. आणि मस्त अशी पोळी खमंग तयार झालेली आहे या ठिकाणी. मी आता ती काढून घेतली. आता आपण काय करू, दुसरी पद्धत बघू, ऑमलेट बनवायची. ऑमलेट किंवा अंड्याचे जे पदार्थ आहेत इतक्या प्रकारे आपल्याला बनवायला येतात, खूप प्रकारे. मी हे 2 पद्धती ज्या आहेत त्या साध्या सिंपल तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. तर हे बघा, ही सनी साईड अप म्हणून ही रेसिपी आहे अंड्याची. पण आपण सनी साईड अप नाही ठेवणार आहोत. आपण ही मस्त अशी छान कुरकुरीत फ्राय करणार आहोत. आपण दोन्ही पण साईड ह्याच्या भाजून घेणार आहोत छान अशा, जे की आतपर्यंत तो जो पिवळा बलक आहे तो चांगला असा शिजायला हवा. तर मी आता ह्याला छान, तवा आपला तापल्यामुळं चिटकलेली नाही आहे बघा, ती अजिबात चिटकलेली नाही आहे. नाहीतर जर ही सुरुवातीला टाकली असती ना तर मला आधी तवा व्यवस्थित गरम करून घ्यायला लागला असता, जेणेकरून तो जसं नॉनस्टिक पॅन असतो तसा तो असं मस्तपैकी तयार होण्यासाठी. पण आता बघा, हे अजिबात चिटकलेलं नाही आहे. मस्तपैकी मला पलटी पण मारायला आलेले आहे. तर हा एक प्रकार, म्हणजे हा दुसरा जो प्रकार झाला अंड्याच्या पोळीचा. तर अशा प्रकारे मी 2 प्रकारे अंड्याच्या पोळ्या बनवलेल्या आहेत. चला तर मंडळी, चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. माझं चॅनल नवीन आहे, त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. तयार झालेली आहे आपल्या 2 प्रकारच्या अंड्याच्या पोळ्या. धन्यवाद.